वाफगाव भुईकोट किल्ला काळाच्या ओघात केवळ दगड आणि मातीच नाही तर होळकरांचा गौरवशाली इतिहासही लपलेला होता. पण आता संवर्धनाच्या कामाने तो पुन्हा जिवंत होतोय. नमस्कार, मी शीतल आणि आज आपण आलो आहोत खेड तालुक्यातील राजगुरुनगर पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफगावच्या होळकर वाड्यात, जिथे इतिहासाचा एक अनमोल ठेवा दडलेला आहे. पुणे जिल्ह्यातील वाफगाव इथे उभा आहे इतिहासाचा जिवंत साक्षीदार भुईकोट किल्ला. शतकानुशतक अमेद असलेला हा किल्ला काळाच्या ओघात मातीत गडप झाला, पण गेल्या 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामामुळे त्याचं वैभव पुन्हा उजाळू पाहते. इतकंच नव्हे तर याचं बांधकाम इतकं सुंदर आहे की ते राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भव्य किल्ल्यांनाही टक्कर देतं. संवर्धनाच्या कामात राजदरबारात 3 फुटांपर्यंत खाली खोदल्यावर किल्ल्याचे जुने अवशेष सापडले. त्यात मजबूत खांब, दगडी पायऱ्या, पाण्याची कारंजी आणि समोरच राजाचं सिंहासनाचं स्थान आहे. एवढंच नव्हे तर इथे कृष्णाची रासलीला करणारी एक सुंदर मूर्ती आहे. जणू हे ठिकाण एकेकाळी राजदरबारातील मनोरंजनासाठी वापरलं जात असावं. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार गडात बांधलेला असून आज देखील चांगल्या अवस्थेत आहे. लाकडी दरवाजावर लोखंडी सुळ्या लावल्या आहेत, जेणेकरून हत्तीच्या सहाय्याने शत्रू दार तोडू नये यासाठी या सुळ्या बसवल्या जातात. इतिहास आणि श्रद्धेबरोबरच या किल्ल्याची कला विश्वासोबतही नाळ आहे. इथेच मराठी चित्रपट पक पक पकाक आणि पिपाणीचं शूटिंग झालं होतं. किल्ल्याच्या परिसरात एक दगडी मोठी बारव आहे. शेजारी विष्णू लक्ष्मीचं मंदिर, भव्य बुरुज आणि एक अंधारी विहीर आहे, ज्याचं पाणी आजही पिण्यासाठी वापरलं जातं. किल्ल्याच्या पायथ्याशी आहे एक अद्वितीय रत्न, श्री राजेश्वर महादेव मंदिर. हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या वास्तुकलेचं जिवंत उदाहरण आहे. होळकर घराण्यामध्ये महादेवाला आराध्य मानलं जातं. जिथे जिथे होळकरांचं वास्तव्य आहे त्या परिसरात प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर हे पाहायला मिळतं. इतिहास, निसर्ग आणि श्रद्धेचा हा संगम इथेच संपतो. पण आपला प्रवास अजून सुरू आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत हर हर महादेव.